प्रोसेस मध्ये आतापर्यंत असं शिकलोय की प्रोसेस इज समथिंग जी आपल्याला शिकवून जाते की हाऊ टू राईट अ प्रोग्राम इन एनी प्रोग्रामिंग लँग्वेज. इट डज नॉट मॅटर की तुमची जावा आहे, पायथन आहे, जावा स्क्रिप्ट आहे, गो लँग्वेज आहे, रुबी ऑन रेल्स आहे किंवा अजून कुठली जुलिया नावाची एक नवीन लँग्वेज आहे ती आहे, पर्ल आहे. कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये प्रोग्राम कसा लिहायला पाहिजे, कसं ते असायला पाहिजे, काय त्याच्यामध्ये असतं हे आपण शिकतोय सध्या इनिशियली. आणि त्याचं कारणही आहे तसंच आहे. काय कारण आहे त्याचं? कारण आयटी इंडस्ट्रीमध्ये जेवढं आज हे चाललेलं आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की दिस इज द वर्स्ट केस सिनारिओ ऑफ वोलाटाइलनेस. इतकी वोलाटाईल इंडस्ट्री आज जेवढी आहे तेवढी कधीच नव्हती पूर्वी, राईट? आणि हे असण्यामागचं कारणही तसंच आहे की टेक्नॉलॉजी हळूहळू हळू पुढे जात आहे. अनेक नवीन शोध संशोधन होत आहेत, अनेक नवीन प्रकारचे टूल्स येत आहेत, टेक्नॉलॉजीज इंट्रोड्यूस होत आहेत. इमर्जिंग असा काही हा एरा आहे आणि ह्या इमर्जिंग एरामध्ये आपल्याला नक्कीच मग कुठल्याही एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजवर डिपेंड राहता कामा नये. म्हणजे आपण एखाद्या कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजवर डिपेंड असू तर होईल काय की आपल्याला तेवढीच प्रोग्रामिंग लँग्वेज येईल आणि तिथपर्यंतच काम करता येईल. आपल्याला असं नाही करायचंय. आपल्याला काय करायचंय? आपल्याला कुठलीही किंवा कितीही नंतर इंट्रोड्यूस झाल्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस किंवा टेक्नॉलॉजीज तरी आपल्याला स्टील वी शुड एबल टू ऑर कॅपेबल टू राईट अ प्रोग्राम. और प्रोग्राम लिहिणं म्हणजे काय? एक साधारणतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. आणि असा कुठलाही प्रॉब्लेम जर आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर आपण ते इझिली करू शकू. पण त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की प्रोसेस माहित असणं. जशी आपल्या मम्मीने आपल्याला शिकवलेली असते की जेवण कसं करावं आणि तीच प्रोसेस आपण फॉलो करत असतो. आपल्या कुणाच्या लग्नात गेलो तरी तीच फॉलो करत असतो, वाढदिवसाला गेलो तरी तीच फॉलो करत असतो. एवढंच काय, ते एखादा मेल आला, एखादी डेथ झाली, त्या डेथच्या ठिकाणी जर तुम्हाला जेवायला ऑफर केलं तर तिथे देखील तीच सिस्टम असते. सो प्रोसेस डज नॉट चेंजेस. कुठल्याही जगाच्या कोपऱ्यात गेला तर प्रोसेस कधी बदलत नसते आणि म्हणून आपण प्रोसेस शिकण्यावरती जास्त भर देतोय. सो विदाउट वेस्टिंग टाइम नाव let me quickly have a recap whatever we have learned till today. आपण काय काय शिकलोय आतापर्यंत याचं मी शॉर्ट मध्ये रिकॅप करतो. तर आपण शिकलो सगळ्यात अगोदर हाऊ टू राईट अ प्रोफार्मा, एक चांगला फॉर्मॅट एका सी लँग्वेजच्या. आपण सी लँग्वेज मधून प्रोसेस शिकतो म्हणून सी लँग्वेजच्या प्रोग्राम मध्ये काय काय असायला पाहिजे, कसा प्रोग्रामचा एक फॉर्मॅट स्टँडर्ड आपण बनवावं हे आपण पहिल्यांदा शिकलो. त्याच्यानंतर आपण शिकलो की एका प्रोग्राम मध्ये असतं काय काय. प्रोग्राम मध्ये असतं एक भाषा, जी भाषेमध्ये आपण ते लिहितो आणि ते लिहिलेलं कॉम्प्युटरला कळतं. मग आपल्याला कळालं की याच्यामध्ये अल्फाबेट्स असतात, कॅरेक्टर्स असतात, त्याच्यानंतर नंबर्स असतात. नंबर्स इज अगेन अ कॉम्बिनेशन ऑफ डिजिट्सच्या कॉम्बिनेशन पासून बनलेले नंबर्स असतात, त्याला आपण नंबर्स असं म्हणतो. मग ह्या सगळ्यांना जर आपण एकत्र केलं तर एक बंच होतो, एक कलेक्शन होतं तयार आणि त्या कलेक्शनला आपण म्हटलेलं आहे काय म्हटलेलं जर सांगेल कुणी? वेदांत. आपण या कलेक्शनला काय म्हटलेलं? कलेक्शन ऑफ अल्फाबेट्स, डिजिट्स अँड सिम्बॉल्स, स्पेशल सिम्बॉल्स. काय म्हटलं होतं? कॅरेक्टर सेट. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट, व्हेरी गुड वेदांत. कॅरेक्टर सेट म्हटलं होतं. कॅरेक्टर सेट म्हणजे एक असा सेट आहे ज्या सेटच्या आधारावरती, ज्या सेटला युज करून आपण काय करू शकतो? कुठल्याही लँग्वेज मधला कसलाही प्रोग्राम लिहू शकतो. आणि मग आपल्याला कळालं की कॅरेक्टर सेट मध्ये एक रिकॉग्नायझेशन सिस्टम फॉलो केली जाते, बरोबर ना? आपण जसं म्हणतो की आपण ए प्रेस करतोय, कॅपिटल ए. सपोज व्ही वेदांत लिहायचंय मला, तर व्ही कॅपिटल अगोदर मला टाकावं लागेल, नंतर मग स्मॉल लेटर मध्ये EDANT असं जरी टाकलं तरी चालतंय. पण हाऊ कॉम्प्युटर कॅन रिकॉग्नाइज की यार हे व्हीच आहे कॅपिटल किंवा हे कबीरचं केच कॅपिटल आहे, हे कॉम्प्युटरला कसं कळतं? कारण त्याला तर इंग्रजी कळणार नाही. what computer does understand is nothing but a zero आणि वन चा कोड त्याला कळतो. त्याला ऑन आणि ऑफ चीच भाषा कळते. मग आपण ज्या वेळेस कीपॅड वरती आपण काही टाईप करतोय किंवा आपल्या मोबाईलच्या स्मार्ट स्क्रीन वरती जे टाईप करतोय त्याला कसं कळत असेल बाबा? तर या कळण्याच्या असलेल्या टेक्नॉलॉजीला, म्हणजे ज्या कॉम्प्युटरला तुम्ही जे टाईप करताय हे कळायला पाहिजे आणि कॉम्प्युटर जे उत्तर देतंय ते तुम्हाला कळायला पाहिजे. या दोन्हीच्या रिकॉग्नायझेशन सिस्टम बनवलेली आहे, दोन्हीच्या अंडरस्टँडिंग साठी. आणि त्याला आपण म्हटलं होतं अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन अँड इंटरचेंज, दॅट इज कॉल्ड ॲज ASCII, राईट? मग ASCII एकदा लक्षात आली की मग आपल्याला लक्षात आलं की यार ह्या जर आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे तर प्रोग्राम कशासाठी लिहायचा आहे? तर सगळ्यात बेसिक फंडामेंटल प्रोग्रामिंग लिहिण्याचा उद्देश हा आहे की ऍप्लिकेशन बिल्ड करायचं. ऍप्लिकेशन कशासाठी बिल्ड करायचंय? कुणाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. कुणाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, त्याच्यासाठी काय लागणार आहे? त्याच्यासाठी अनेक व्हॅल्यूज लागणार आहेत. व्हॅल्यूज असल्याशिवाय प्रोग्राम कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, बरोबर? मग ह्या व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूज पर्टिक्युलरली कुठल्या ना कुठल्या टाईपच्या असतात.
बरोबर. आणि मग टाईपच्या जर व्हॅल्यूज असतील तर त्याला आपल्याला डिफरन्शिएट करणं आवश्यक आहे, त्याला क्लासिफाय करणं आवश्यक आहे. आणि क्लासिफाय आपण कसं करू शकतो, तर आपण करू शकतो टाइप्स ऑफ डेटा टाईप मध्ये, किंवा एखादी व्हॅल्यू आहे तिचे डेटा टाइप्स काय असू शकतात. सो आपण बेसिकली 3 डेटा टाइप्स मध्ये याला वर्गीकृत केलेला आहे. पहिला डेटा टाइप जो आहे तो बिल्ट इन डेटा टाइप. बिल्ट इन डेटा टाइपचा अर्थ असा आहे की व्हेनेवर यू डाउनलोड और इन्स्टॉल एनी प्रोग्रामिंग लँग्वेज इन युअर कॉम्प्युटर, ती ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट तुम्हाला युज करण्यासाठी अवेलेबल होतात असे डेटा टाइप्स, त्यांना आपण बिल्ट इन डेटा टाइप्स असं म्हटलेलं. सो बिल्ट इन डेटा टाइपचा अर्थ काय होतो, जर आपण असं लक्षात घ्यायला गेलं की आपल्याकडे आपण एक मोबाईल नवीन खरेदी केला, स्मार्टफोन, स्मार्टफोन मध्ये ऑलवेज ऍप्लिकेशन असतात. तर असे ऍप्लिकेशन जे स्मार्टफोनच्या सोबतच येतात त्यांना आपण बिल्ट इन ऍप्लिकेशन असं म्हणतो. अगदी तसंच बिल्ट इन डेटा टाइप्स म्हणजे काय, की तुम्ही जसं एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज तुमच्या कॉम्प्युटरवरती इन्स्टॉल केली तर लगेच सडनली तुम्हाला मिळून जातात वापरण्यासाठी, त्यांना आपण बिल्ट इन डेटा टाइप असं म्हणतो. दुसरं काय आहे, दुसरं आहे डिराइव्ह डेटा टाइप. डिराइव्ह डेटा टाइप म्हणजे काय, तर डिराइव्ह डेटा टाइप हे असे डेटा टाइप्स आहेत जे बिल्ट इन डेटा टाइप पासूनच बनलेले असतात. थोडंसं जास्त फीचर्स त्याच्यामध्ये ऍड केलेले असतात. उदाहरण द्यायचं झालं तर कुठल्याही अँड्रॉइडच्या फोन मध्ये किंवा कुठल्याही स्मार्टफोन मध्ये तुम्ही सगळं झाल्यानंतर तुमचा फोन ज्यावेळेस चालू होईल, पहिलं ऍप्लिकेशन कोणतं इन्स्टॉल करता सांगा मला. वेदांत, हमें कौन सा एप्लीकेशन इंस्टॉल करते हो आप सबसे पहले जब नया मोबाईल खरीदते हो? निवास कोणतं, कबीर कुठलं एप्लीकेशन असतं जे आपण नेहमी प्रत्येक मोबाईल नवीन खरेदी केला की आपण ते इन्स्टॉल करून घेतो? कुठलं असतं? अच्छा, कोणी इंस्टाग्राम म्हणेल, कोणी व्हॉट्सअप म्हणेल, फॉरगेट इट. जे काय असेल ते, इंस्टाग्राम असेल किंवा गुगल. कबीर, गुगल? नो, गुगल इज अन इनबिल्ट एप्लीकेशन, वी डोंट नीड टू इन्स्टॉल इट अगेन. गुगल प्रत्येक याच्यामध्ये आहेच, त्याच्याशिवाय होणार नाही कुठला अँड्रॉइड फोन. क्रोम इज अ डिफरंट थिंग. क्रोम इज अ ब्राउझर. सो क्रोम आपण म्हणू शकतो की क्रोम आपण इन्स्टॉल करून घेतो. गुड, दॅट्स गुड. बट मला नाही वाटत की ती क्रोम सुद्धा इन्स्टॉल करायची आज गरज आहे कुठल्याही ऍप्लिकेशनला, कारण कुठल्याही मोबाईलला, कारण गुगलचे ऍप्लिकेशन एका बंडल मध्ये येतात. आज युट्यूब येतं, गुगलचं क्रोम येतं, त्याच्यानंतर ड्राईव्ह येतो, गुगलचा जीमेल येतं, हे सगळे मीटिंग्स वगैरे हे सगळे ऍप्लिकेशन एकत्र येतात, कॅलेंडर वगैरे. त्याच्यामुळे तुम्हाला ते बाहेरून घ्यावे लागत नाही. तर बाहेरून काय घ्यावं लागतं आपल्याला? व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम. सो इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप, तुम्हाला काय वाटतं, हे त्या सिमिलर डेटा टाईप पासूनच बनलेले आहेत ना? म्हणजे तुमचे असलेले कॅल्क्युलेटर सारखे ऍप्लिकेशन असतील किंवा कॅलेंडर सारखे ऍप्लिकेशन जे ऑलरेडी आहेत त्यांच्यासारखेच आहेत ना काहीतरी, फक्त एवढंच आहे की थोडेसे ऍडव्हान्स लेवलला आहेत. कॅमेरा कोणी इन्स्टॉल करतं का मला सांगा मोबाईल फोन मध्ये? कोणी करत नाही, ते ऑटोमॅटिक आहे. बरं, कॅमेरामध्ये काय दिसतं, तर व्हिडिओ आणि फोटोज दिसतात. ते सेम इंस्टाग्रामवर सुद्धा दिसतात की नाही? म्हणजे ते कॅमेरा मधले असले फोटोज आणि व्हिडिओ थोडेसे आपण एक्सटेंड केले, स्टोअर करू शकलो कुठेतरी, तर त्याला आपण इंस्टाग्राम म्हणतो. याच्या पलीकडे काय असतं इंस्टाग्राम, सांगा बरं? काहीच नसतं, बरोबर. सो आपण काय करतोय, असलेल्या डेटा टाइप्स पासून काहीतरी तयार करायचा प्रयत्न करतो, त्यालाच आपण डिराइव्ह डेटा टाइप असं म्हणतो. मग होतं काय की कालांतराने आपल्याला वाटतं की यार मला ना खूप जास्त नोटिफिकेशन इंस्टाग्रामचे यायला लागले. मग आपण काय करतो, इंस्टाग्रामचे नोटिफिकेशन ऑफ करून ठेवतो, बंद करून ठेवतो इंस्टाग्रामचे नोटिफिकेशन, बरोबर. मग त्याने काय होतं, त्याने आपल्याला आपल्या चॉईस नुसार, कारण इंस्टाग्रामचं बाय डिफॉल्ट काय आहे, ते नोटिफिकेशन पाठवत राहणार आहे तुम्हाला, तुम्हाला ते परेशान करत राहणार आहे, तुम्हाला ते इंटरप्ट करत राहणार आहे. मग तुम्ही काय केलं, नोटिफिकेशन ऑफ करून ठेवले, याचा अर्थ तुम्ही तुमच्या चॉईस नुसार काहीतरी निवडलं त्याच्याविषयी, बरोबर. आणि सिमिलरली असं जर तुम्ही एका तुमच्या चॉईस नुसार निवडत असाल, तुमच्या चॉईस नुसार तुम्हाला डेटा टाइप वापरायचा असेल, तर तुम्ही काय वापरू शकता, ऑब्व्हियसली युजर डिफाइंड डेटा टाइप्स, बरोबर. मग बिल्ट इन डेटा टाइप मध्ये आपण बघितलं की कॅरेक्टर नावाचा फंडामेंटल डेटा टाइप असतो, बरोबर. कसा वापरायचा, CHAR नावाचं कीवर्ड लिहायचंय, %C त्याचं फॉर्मॅट स्पेसिफायर आहे, मेमरी किती लागते, तर मेमरी 1 बाईट लागते, 1 बाईट इक्वल टू 8 बीट, बरोबर. मग आता ही मेमरी लागते, त्याच्या बेसिसवरती आपण काय केलं, त्याची रेंज काढली. रेंज कशी निघली आपली, सिन्स वी आर ऑपरेटिंग ऑन द बिट्स वरती ऑपरेट करतोय, म्हणजे आपल्याला 0 आणि 1 च्या याच्यावरती ऑपरेट करत आहोत. तर बायनरी मध्ये असेल काहीतरी, मग बायनरी मध्ये असेल तर त्याला डेसिमल मध्ये कसं कन्वर्ट करायचं, सो 2⁸ आपण लिहिलं, बरोबर. 2⁸ आणि त्याचं इक्विव्हॅलंट आलं 256, राईट. आणि आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली 256 ची, ज्याच्यामधून आपल्याला रेंज काढायची असते. मग रेंज आपण काय केली, 0 पासून स्टार्ट केली ती 255 पर्यंत स्टार्ट, 0 to 255 टोटल होतात 256. आणि याच्यावरून आपल्याला लक्षात आलं की आपण रेंज काढू शकतो, ही रेंज अशी आहे 256. म्हणजे आजही तुम्ही बघाल, कुठल्याही लॅपटॉप मध्ये असेल, कुठल्याही मोबाईल मध्ये असेल, कुठेही जिथे कुठे मेमरीचा कन्सर्न आहे, त्या प्रत्येक ठिकाणी 8 बाईट पासून स्टार्ट होतं सगळ्या गोष्टी, म्हणजे 8 बीट पासून. 8 बीट
त्याच्यानंतर होतात 256 बीट, त्याच्यानंतर होतात काहीतरी मला वाटतं 1 बाईटच्या नंतर होतात 1 MB च्या नंतर होतं 1 GB, आणि हे सगळं त्या पटीमध्ये वाढत चालतं. सगळ्या 8च्या पटीमध्ये आहे. त्या 8च्या पटीमध्ये असल्याचं कारण काय मेन कारण आहे तुम्ही जे ए स्टोअर करत आहात किंवा एखादी व्हॅल्यू स्टोअर करत आहात, एखादे कॅरेक्टर स्टोअर करत आहात, हे कोणत्या पद्धतीने स्टोअर होते. बरोबर. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर 0001 असं जर तुम्ही लिहिलं तर याचा काहीतरी अर्थ काढला जातो, आणि तो अर्थ म्हणजेच आपली काय असणार आहे, ASCII असणार. बरोबर. सो रिकॉग्नायझेशन सिस्टम संपली, डेटा टाइप संपले. डेटा टाइप्स मध्ये आपण बघितलं की कॅरेक्टर डेटा टाइप, इंटिजर डेटा टाइप, आणि त्याच्यानंतर आपण बघितला फ्लोट डेटा टाइप. तिन्ही डेटा टाइप लक्षात आल्यानंतर मग आपण मूव्ह ऑन केलं आणि पुढे आल्यानंतर आपण ऑपरेटर्स मध्ये गेलो. ऑपरेटर्स मध्ये आपण 7 प्रकारच्या ऑपरेटर पैकी 6 ऑपरेटर्स शिकलेले आहेत. अरिथमेटिक ऑपरेटर्स असतील, त्याच्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर असेल, त्याच्यानंतर रिलेशनल ऑपरेटर असेल, त्याच्यानंतर कंडिशनल ऑपरेटर असेल, आणि त्याच्यानंतर लॉजिकल आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंट ऑपरेटर. बरोबर. आपण जे ठेवले त्याला बिटवाईज ऑपरेटर म्हणतात, आणि ते ऑपरेटर आपल्याला पुढे जाऊन शिकायचे. राईट. तिसरं ऑपरेटर झाल्यानंतर आपण स्टार्ट केलं की डिसिजन कशी घ्यायची बाबा एखाद्या याच्यामध्ये. मग डिसिजन मेकिंगचे स्टेटमेंट्स पाहिले. डिसिजन मेकिंगचे स्टेटमेंट्स पाहत असताना आपल्याला कंडिशन्स कशा लिहायच्या ते कळालं. बरोबर. आणि डिसिजन मेकिंगच्या स्टेटमेंट मध्ये आपण पाहिलं की देअर आर 5 टाइप्स ऑफ डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स. पहिला डिसिजन मेकिंग स्टेटमेंट कुठला आहे, सिंपल इफ आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की इफ सोबत जर एल्स आलं तर त्याला इफ एल्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण बघितलं की इफ एल्स हे सिंगल वापरलं तर सिंगल इफ एल्स होतं, पण जर एका इफच्या मध्ये दुसरं इफ एल्स असेल तर त्याला आपण नेस्टेड इफ एल्स असं म्हटलेलं आहे. बरोबर. हे झालं तिसरं. आणि त्याच्यानंतर चौथं आपल्याला आलं की एलसी फ्लॅगर, म्हणजे टप्प्याटप्प्याने जर आपल्याला एखाद्या कंडिशन चेक करत जायचं असतील सर्टन कंडिशन, तर आपण जे वापरू शकतो त्याला एलसी फ्लॅगर असं म्हटलेलं. एका पायरीस नुसार, एका सीडी नुसार जर जायचं असेल आपल्याला तर एलसी फ्लॅगर वापरलेले. त्याच्यानंतर आपण बघितलं की स्विच केस, काही जर ऑप्शन्स अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे असतील तर त्या अल्टरनेटिव्ह पैकी कुठला अल्टरनेटिव्ह तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही काय वापरू शकता, सिंपल स्विच केस वापरू शकता. बरोबर. हे सगळं समजल्यानंतर आपण मग कंट्रोल स्टेटमेंट सुद्धा उतरलो. कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय आहे. कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुम्हाला एखाद्या प्रोग्राम मध्ये रिपीटेडली अगेन अँड अगेन कुठली टास्क करायची असेल तर जे वापरावं लागतं त्याला कंट्रोल स्टेटमेंट म्हणतात. कंट्रोल स्टेटमेंट किती प्रकारचे आहेत, एक्झिट कंट्रोल आहे, दुसरं एंट्री कंट्रोल आहे. एंट्री कंट्रोल म्हणजे काय, एंट्रीलाच कंडिशन चेक होते, कंडिशन ट्रू असेल तर आत सोडलं जातं, कंडिशन फॉल्स असेल तर बाहेर काढलं जातं. एक्झिट कंट्रोलला त्याच्या उलट होतं. बरोबर. मग एंट्री कंट्रोल मध्ये आपण बघितले की 2 स्टेटमेंट्स आहेत, एक आहे फॉर स्टेटमेंट, दुसरं आहे व्हाईल स्टेटमेंट. फॉर आणि व्हाईल किंवा डू व्हाईल जे नंतर एक्झिट कंट्रोल मध्ये येतं, त्या तिन्ही स्टेटमेंटचा यूज करून तुम्ही कुठलाही प्रोग्राम लिहू शकता जिथे तुम्ही नेहमी रिपीटेडली अगेन अँड अगेन करणारे जे टास्क असतात त्या टास्कला बघू शकता किंवा कमी करू शकता. बरोबर. म्हणजे एका प्रोग्रामरने काय केलं पाहिजे, तर एका प्रोग्रामरने एक सेंटेन्स लिहिले, ते सेंटेन्स परत लिहिण्याची वेळ नाही आली पाहिजे. राईट. हा मेन उद्देश आहे प्रोग्रामिंगचा. प्रोग्रामिंगचा उद्देश काय की रिपीटेडली तुम्हाला कुठली टास्क करायची गरज नाही पडली पाहिजे, कुठलीही गोष्ट तुम्हाला लिहिण्याची परत गरज नाही पडली पाहिजे, सेम स्टेटमेंट तुम्हाला परत लिहायला लागू नयेत, म्हणून तर कंट्रोल स्टेटमेंट आले. राईट. आणि कंट्रोल स्टेटमेंट शिकल्यानंतर आज आपल्याला जे शिकायचं आहे त्याला आपण म्हणूयात नेस्टेड कंट्रोल स्टेटमेंट. सो याच्यामध्ये मी जास्त नाही शिकवणार आहे, याच्यामध्ये फक्त एक नेस्टेड कंट्रोल स्टेटमेंट शिकवणार ज्याला आपण फॉरचं स्टेटमेंट असं म्हटलेलं आहे, ज्याला आपण तुम्ही फॉर लूप असं म्हणून ओळखता. चला तर जाऊया पुढे, बघूया नेस्टेड कंट्रोल स्टेटमेंट्स कसे वापरले जातात आणि त्यांचा वापर कुठल्या पद्धतीने आपल्याला करावा लागतो. सो लेट्स स्टार्ट नाउ. आय होप माझी स्क्रीन तुम्हाला दिसत असेल. बरोबर. दिसते ना सगळ्यांना, दिसते का मी पिन करू हिला. चला हिला पिन करतो. ते कुठे गेला रे बाबा. हा, पिन फॉर एव्हरीवन. ठीक आहे. सो दिस इज पिन्ड नाव. मला वाटतं आता क्लिअर असेल तुम्हाला सगळं. सो बघा नेस्टेड कंट्रोल स्टेटमेंट्स काय असतात. अरे आपल्याला टेक्स्ट उघडायचं आहे किंवा मग आपण पेंटही उघडू शकतो. पेंट मध्ये जाऊ, सोपं पडेल. आपण काय केलं, सुरुवातीला आपण फॉर स्टेटमेंट यूज केलं होतं. बरोबर. फॉरच्या आतमध्ये इथे काय होतं, इथे होतं सगळ्यात अगोदर इनिशियलायझेशन, त्याच्यानंतर सेमिकोलन, त्याच्यानंतर कंडिशन, आणि त्याच्यानंतर लिहिलं होतं इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट. आणि त्याच्यानंतर त्याचा ब्लॉक होता. या ब्लॉकच्या आतमध्ये आपल्याला असं
लॉजिक लिहायचं होतं, जे लॉजिक आपल्याला रिपीट करायला भाग पडते. म्हणजे समजा उदाहरणार्थ त्या दिवशी आपण पाहिलं होतं, काय पाहिलं होतं की वेदांतचं नाव मला 3 वेळेस प्रिंट करायचं, तर मी कसं करू शकत होतो, त्याच्याविषयीची ती गोष्ट आहे. बरोबर. मग आता हे सगळं करत असताना हे जे नेस्टेड फॉर लूप आहे किंवा नेस्टेड कंट्रोल स्टेटमेंट्स आहेत, हे कसे वापरावे लागतील. सर, फॉरचं जे सिम्बॉल होतं, फॉरचं जे सिंटॅक्स होतं, अगदी तसंच राहणार आहे. फक्त इथे प्रॉब्लेम, इथं एक गोष्ट वाढणार आहे. कुठली गोष्ट वाढणार आहे? एका फॉरच्या आतमध्ये दुसरं फॉर असणार आहे. एका फॉरच्या आतमध्ये दुसरं फॉर असणार आहे आणि दुसरं फॉर सुद्धा कसं असणार आहे? अगदी पहिल्या फॉर सारखंच. बघा, त्याची स्वतंत्र इनिशियलायझेशन आहे, त्याची स्वतःची कंडिशन आहे, त्याचं स्वतःच इन्क्रिमेंट डिक्रिमेंट आहे आणि त्याची स्वतःचा ब्लॉक सुद्धा असणार आहे. ठीक आहे, ब्लॉक सुद्धा असणार आहे. आता हे जे आपण लिहित आहोत असं, हे नेमकं वापरायचे कशासाठी आणि याचा उपयोग काय होणार आहे, हे काय एकदा आपल्या लक्षात आलं तर आपल्याला माहित आहे की आपण याला चांगल्या पद्धतीने वापरू शकू. मग याचा वापर काय होतो? नेस्टेड कंट्रोल स्टेटमेंटचा वापर 2 कारणासाठी केला जातो. 2 कारणासाठी केला जातो. काय कारण असतील सांगता येईल का कुणाला मला? कशासाठी? आता आपण फॉर लूप तर वापरलेलं आहे, आपण एकदा त्या या कंट्रोल स्टेटमेंट्सला वापरून पाहिलेलं आहे, आपल्याला माहित आहे, राईट. आणि मग जर वापरलं असेल तर आता अंदाज बांधता यायला पाहिजे आपल्याला की याचं काय उत्तर असेल किंवा याला कशासाठी वापरलं जात असेल. तर अतिशय सोपं आहे. याला वापरलं जातं 2 कारणासाठी. प्रोग्रामिंग मध्ये नेस्टेड कंट्रोल स्टेटमेंट्स वापरले जातात फक्त 2 कारणासाठी. पहिलं कारण आहे युजेस ऑफ नेस्टेड कंट्रोल स्टेटमेंट. पहिलं कारण आहे, जर तुम्हाला मॅट्रिक्स प्रिंट करायचा असेल, इफ यू सी मॅट्रिक्स प्रिंट करायचा असेल, इफ यू वॉन्ट टू प्रिंट मॅट्रिक्स, देन यू कॅन यूज काय? नेस्टेड कंट्रोल स्टेटमेंट्स. दुसरं आहे, जर तुम्हाला पॅटर्न्स प्रिंट करायचे असतील तरी देखील याला वापरतात. ठीक आहे. आणि नेस्टेड कंट्रोल स्टेटमेंट्स काय आहेत हे आपल्याला कळालं. आताच आपल्याला कळालं की एका फॉरच्या आतमध्ये दुसरं फॉर असेल तर आपण त्याला काय म्हणू? नेस्टेड कंट्रोल स्टेटमेंट्स असं म्हणू. चालेल. आता हे जे नेस्टेड कंट्रोल स्टेटमेंट आहे, या नेस्टेड कंट्रोल स्टेटमेंटचा अर्थ काय होतो की याला वापरायचं कशासाठी? आपल्याला फार सोपं आहे, अतिशय सोपी गोष्ट आहे. कशासाठी वापरायचं? देर आर ओनली 2 रिझन्स टू यूज दिस. कुठले रिझन्स आहेत? तर रिझन आहे की बाबा याला तुम्हाला वापरावं लागतं मॅट्रिक्सला प्रिंट करण्यासाठी किंवा किंवा पॅटर्नला प्रिंट करण्यासाठी. ठीक आहे. मग कसं वापरायचं? तर हे असं वापरायचं जसं मी तुम्हाला आता दिलेलं आहे, राईट. आता दिलेलं आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की यार हे सरांनी दिलंय खरं, याच्यामध्ये 2 कंट्रोल स्टेटमेंट आहेत. हे पहिलं आहे वरचं आणि हे दुसरं आहे ज्याला मी याला रेड लाईन करतो आणि याला सपोज मी ब्ल्यू लाईन करतो. दिसतंय? देर आर 2 नेस्टेड स्टेटमेंट्स. आता हे जे 2 स्टेटमेंट्स आहेत त्याच्यापैकी जे पहिलं इथे दिसणार कर्ली ब्रेसेस आहे, याचं क्लोजिंग कुठं असेल? कुणी सांगेल का मला? पहिल्याचं क्लोजिंग ते इथे असेल, शेवटी असेल. पहिल्याचं क्लोजिंग कुठं आहे? शेवटी आहे. आणि जे दुसरं वापरलेलं आहे ना मी, ते जे दुसरं वापरलं याचं क्लोजिंग कुठं आहे? तर इथं आहे. बरोबर. आणि याच्या आतमध्ये कुठेतरी काहीतरी इथं लॉजिक असेल, कुठलंही लॉजिक असेल, समजा ते लॉजिक असेल. बरोबर. इथे असेल लॉजिक, राईट. सो मग आपण एवढं तर नक्कीच म्हणू शकतो की हे जे नेस्टेड कंट्रोल स्टेटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये 2 कंट्रोल स्टेटमेंट मला दिसतात. पहिलं कुठलं आहे? हे जे रेड कलर मध्ये लिहिलेलं आहे मी, याला आपण म्हणू शकतो हे आउटर आहे, बाहेरचं आहे ना, आउटर फॉर लूप असं म्हणूया. ठीक आहे. आणि हे जे दिसतंय त्याच्या खालोखाल त्याला आपण म्हणूया इनर फॉर लूप. 2 गोष्टी आहेत. पहिलं जे आहे रेड मार्क केलेलं ते ज्याचं कर्ली ब्रेसेस तिथे चालू होतं आणि सगळ्यात शेवटी जाऊन संपतं, ते एक स्वतंत्र फॉर लूप आहे आणि त्याच्या आतमध्ये एक दुसरं फॉर लूप आहे जे मी इथं तुम्हाला आता दाखवतो. हे जे दुसरं फॉर लूप आहे याला आपण इनर म्हणू शकतो आणि जे बाहेरचं आहे त्याला आपण आउटर म्हणू शकतो. बरोबर. मग इथे एक गोष्ट आहे जी समजण्यासारखी, आउटर फॉर लूप जे आहे ना, नेहमी ऑलवेज आउटर फॉर लूप, आउटर काय करेल? ऑलवेज प्रिंट रोज. काय करेल? आउटर फॉर लूप नेहमी रोजला प्रिंट करेल आणि इनर फॉर लूप नेहमी
कॉलम्सला प्रिंट करेल, कॉलम्सला. बरोबर. आता तुम्हाला वाटत असेल सर काय लिनियर म्हणजे कॉलम्स आणि रोजची गप्पा मारायला लागले, अरे रोज आणि कॉलम्सचा तर मिळून मॅट्रिक्स बनतो. मॅट्रिक्स कशाला म्हणतात? मॅट्रिक्स हा असा असतो, हे पहा, मॅट्रिक्स हा असा असणार आहे. वन टू वन and 2. So don't you think this is a matrix? बरोबर आहे. मग या मॅट्रिक्स मधला रो कोणता झाला? तर भैया हा रो झाला. कोणता? हा जो दिसतो इथे हा झाला रो. म्हणजे इकडून जर मी डावीकडे किंवा उजवीकडे सरकत आलो तर याला आपण काय म्हणूयात? रो म्हणूया. ही पहिली रो, ही दुसरी रो आणि ही तिसरी रो. राईट. मग आता रोज तर आपल्या लक्षात यायला लागले, मग कॉलम्स कशाला म्हणायचं? तर कॉलम्स आपण याला म्हणायचं. हे झाला पहिला कॉलम, हा झाला दुसरा कॉलम आणि हा झाला तिसरा कॉलम. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला लागली की आता रोज आणि कॉलम्स असतात. राईट. रोज आणि कॉलम्स असतात. मग ह्या रोज आणि कॉलम्सला प्रिंट करायचं असेल तर त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? मॅट्रिक्स म्हटलेलं आहे. बरोबर. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही द्याल का? सगळ्यांनी द्यायचंय. द्याल का? सगळे द्याल ना? चला एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. काय प्रश्न विचारतो की इथे नवीन ठिकाणी जातो आणि इथे सांगतो मी तुम्हाला लिहायला की राईट टूज टेबल. दोनचा टेबल लिहा. लिहिता येईल का तुम्हाला? दोनचा टेबल कसा लिहिता येईल? हे पहा असा असतो. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 आणि 20. बरोबर. दोनचा टेबल कसा आहे? असा आहे. आहे की नाही? बरोबर. दोनचा टेबल असाच असतो की नाही? सांगा मला. असतो. नाउ लुक ऍट दिस टेबल केअरफुली. हे दोन म्हणजे नेमकं काय आहे सांगा बरं. हे दोन जे दिसतंय तुम्हाला, हे दोन म्हणजे नेमकं काय आहे? कुणी सांगेल का मला? त्या दोनचा अर्थ सरळ सरळ असा आहे की मला दोनचा टेबल पाहिजे आणि मी त्याला मल्टिप्लाय केलेला आहे 1. बरोबर. हा 4 म्हणजे नेमकं काय आहे? मला दोनचा टेबल पाहिजे. मला दोनचा टेबल पाहिजे आणि मी जर त्याला 2नेच मल्टिप्लाय केलं तर मला 4 येणार आहे. बरोबर. सिमिलर मी असाच करत 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 कुठपर्यंत आलेलो आहे? दोनचा टेबल पाहिजे आणि जर मी 10 ने त्याला गुणलं तर मला 20 येतात. बरोबर का चुकलंय? बरोबर आहे ना? राईट. आर यू गेटिंग माय पॉइंट? व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू. लक्षात येतं तुमच्या? म्हणजे एक टेबल कसा बनतो तर कुठल्याही नंबरचा टेबल हा 1 ते 10 या अंकांना गुणल्यानंतर जी संख्या मिळते त्याच्यापासून बनतो. बरोबर. मग एक काम करूयात आपण. आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करता येऊ शकतं? नेस्टेड फॉर लूपचा यूज करून टेबल प्रिंट करता येऊ शकतो. बरोबर की नाही? मग टेबल जर प्रिंट करायचा असेल आपल्याला तर कसा प्रिंट करता येईल याचं एक उदाहरण घेऊयात. बरोबर. आणि इथे आता फक्त टेबल मला 2चा नाही करायचा आहे तर मला 2 असा आला पाहिजे 1 ते 10. म्हणजे असं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं आलं पाहिजे आणि इकडं आलं पाहिजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बरोबर. आणि मग याला मी जे काय म्हणेल तर याला मी म्हणेल एक माझा काय होईल तयार? मॅट्रिक्स तयार होईल की नाही? बघा तुम्ही. होईल की नाही? आणि हे मला प्रोग्रामच्या दृष्टीने, हे प्रोग्रामच्या मदतीने कसं करता येईल हे पाहावं. बरोबर. सो मी आत्ताच तुम्हाला फोड करून सांगितलेली आहे की कुठलाही गोष्ट कशी तयार करायची, म्हणजे कुठलाही जर टेबल तयार करायचा असेल तर तो कसा असतो? त्या संख्येला जर 1 ते 10 ने गुणलं तर आपल्याला टेबल मिळून जातो. अगदी तसंच आहे. सिमिलरली आपल्याला हेच करायचंय. बरं आता मला काय करायचं सांगितलंय? मला रोज प्रिंट होतात कोणत्या याने? आउटर फॉर लूपने, हेही कळाले, आणि कॉलम्स प्रिंट होतात कशाने? इनर फॉर लूपने, हेही कळाले. बरोबर की नाही? चला मग आता याचं लॉजिक कसं लिहावं लागेल तर मला सगळ्यात अगोदर सांगा आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी येतात याच्यामध्ये लागणार आहेत. सांगा. सगळ्यात पहिले तर एक गोष्ट लक्षात ठेवा. फॉर मी यूज करतोय आणि माझ्याकडे 2 फॉर आहेत.
दोन फॉर आहेत म्हणजे प्रत्येक फॉर मध्ये मला इनिशियलायझेशन करावं लागेल, त्याच्यासाठी एक व्हेरिएबल लागेल. म्हणजे मला काय करावं लागेल, आय आणि जे हे तर लागणारच लागणार आहे, बरोबर. आणि दुसरं त्याच्यासोबत मला काय प्रिंट करायचंय, मला टेबल प्रिंट करायचं, तर टेबल नावाचा बी एक माझ्याकडे इंटिजर व्हेरिएबल लागेलच, राईट, लागेल की नाही. मग एक काम करूयात आपण आता, डायरेक्टली मी तुम्हाला टर्बो सी मध्ये घेऊन चालतो, जिथे आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. चला टर्बो सी मध्ये जाऊयात आणि मी तुम्हाला हळूहळू दाखवतो की हाऊ वी कॅन परफॉर्म दिस ऍक्शन, राईट, हाऊ वी कॅन परफॉर्म दिस ऍक्शन. बोलता बोलता काय झालं की माझा हा डिस्कनेक्ट झाला, काय म्हणता येईल. माझं व्हिडिओ मीटिंगच डिस्कनेक्ट झाली होती. आता सगळ्यांना दिसतंय ना. चल मी परत त्याला पिन करतो, पिन स्क्रीन टू एव्हरीवन, गुड. शेअर स्क्रीन, एंटायर स्क्रीन शेअर, आणि मी याला मिनिमाइज करतो. आता मला काय करायचंय, टर्बो सी मध्ये जायचंय. टर्बो सी मी ओपन करतो. चलो बघा, अगदी सोपं आहे वापरणं आणि त्याला लॉजिकली एक स्वरूप देणं ऍप्लिकेशनला अतिशय सोपं आहे. कसं सोपं आहे हे बघूयात आपण, ठीक आहे. चला अरे 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 हो, व्हॉल्यूम चालू झाला, आता काय हरकत नाही. चल, सो मला आता टेबल बनवायचं आहे, तर मी हे माझं जे फॉर्मॅट आहे आपलं ते तसंच ठेवूयात आणि आपल्याला हा फॉर्मॅट बनवायचा आहे. सो सिम्पली मी इथे याला क्लिक करतो, स्क्रीन थोडीशी मोठी करतो आणि इथे मला काय करायचं, जसं ठरवलं होतं आपण की मला 3 व्हेरिएबल्स लागणार आहेत. एक आय लागेल, दुसरं जे लागेल आणि तिसरं लागेल टेबल नावाचं, ठीक आहे. आता बघा मला काय करायचं सांगितलंय, नेस्टेड फॉर लूप यूज करावं लागतं कशासाठी, मॅट्रिक्स प्रिंट करण्यासाठी. तर मी नेस्टेड फॉर लूपचा जो सिंटॅक्स आहे तो ऍज इट इज लिहून ठेवतो इथे. फॉर, एका फॉरच्या आतमध्ये दुसरं फॉर, बघा लिहिलं, राईट. आता मला काय करायचंय, या फॉर लूप मध्ये, आउटर फॉर लूप कशासाठी आहे, तर रो प्रिंट करण्यासाठी. बरं मला रो मध्ये काय प्रिंट करायचंय, आता रो मध्ये काय प्रिंट करायचं कोणी सांगेल का मला. चलो मी तुम्हाला इथे दाखवतो रो मध्ये कसं प्रिंट करता येईल. बघा आता मला काय करायचं सांगितले, आउटर फॉर लूप रो साठी. रो मध्ये काय प्रिंट करायचंय बघा ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे रो मध्ये प्रिंट करायचे, बरोबर. रो ह्यालाच म्हणतात ना, राईट, बरोबर. म्हणजे मला सगळ्यात अगोदर याचं गणित लिहायचं, लॉजिक लिहावं लागेल. बरं इथं करताना काय केलंय मी, एक आला म्हणजे मी इनिशियलायझेशन 1 पासून स्टार्ट केलंय, जायचं कुठपर्यंत आहे मला 10 पर्यंत. इतकं तर मला लक्षात आलं. तर मी कंडिशन कशी लिहू शकतो फॉर लूप मध्ये, आय इक्वल टू 1, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आणि लिहू शकतो आय प्लस प्लस, कारण मला प्रत्येक वेळेस 1 ने वाढत जायचंय ना 10 पर्यंत, म्हणजे मी आयचं तसं लिहू शकतो, बरोबर. नाव लेट अस कम टू कॉलम. कॉलम मध्ये बी मला काय करायचंय, असंच लिहायचंय 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. मग इथे सुद्धा माझं काय आहे, इथे सुद्धा सेम गोष्ट आहे. इथे सुद्धा काय होणार आहे माझं, आता माझं जे इनिशियलाइज करायचंय, कारण कॉलम आहे, कॉलम म्हणजे इनर फॉर लूप मध्ये मला जे नावाचं व्हेरिएबल घ्यावं लागेल आणि त्याला इनिशियलाइज करायचं. तर मी जे इक्वल टू 1 लिहितो, त्याच्यानंतर लिहिल जे इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. जे तुम्ही दिसतं इथं तुम्हाला, कुठून कुठपर्यंत जायचंय आपल्याला, 1 पासून 10 पर्यंत जायचंय. आणि परत प्रत्येक वेळेस काय करायचे, जे ची व्हॅल्यू 1 ने वाढवत चालायची, जे प्लस प्लस. सो आता आपल्याकडे इनिशियलायझेशन आहे, कंडिशन आहे आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट सुद्धा आहे. तिन्ही गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील. आता आल्यात ना लक्षात तुमच्या, की तिन्ही गोष्टी आपण कशा काढल्या, राईट. कुठून कुठपर्यंत जायचंय आपल्याला, 1 पासून जायचंय पुढे 10 पर्यंत. इथे सुद्धा 1 पासून 10 पर्यंत. आपल्याला सांगितले की आउटर फॉर लूप जे आहे
ते रो प्रिंट करते. पहिल्या रो मध्ये तर माझे हेच आहेत ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 10च आहे आणि पहिल्या कॉलम मध्ये सुद्धा सेमच आहे. म्हणजे मला काय करावं लागेल, या दोन्ही कंडिशन ऍज इट इज तशाच तिथे वापरावे लागतील. चला वापरून बघूयात. तर मी इथे लिहितो I equal to 1, I is less than or equal to 10 and I प्लस प्लस. ठीक आहे. आता मला सांगितले इनर फॉर लूप मध्ये जे ची व्हॅल्यू इनिशियलाइज करायची. जे इक्वल टू 1, जे इज लेस दॅन इक्वल टू 10 अँड जे प्लस प्लस. लिहिलं. आता मला प्रिंट काय करायचे याच्यावरती सगळं गोष्ट आहे. मी काय प्रिंट करणार आहे तुम्हाला मी दाखवलं होतं आत्ताच. काय प्रिंट करणार आहे, मला काय प्रिंट करायचंय, इथे कशाची व्हॅल्यू आहे नेमकी. हे जे 1 येत आहे हे 1 काय आहे, व्हॉट इज दिस 1, हे पहिलं 1 काय आहे. ते असंच नाही ना 1 2 3 असंच लिहिलेलं नाही ना. ते काय आहे मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं, कुठे लास्ट स्लाइड मध्ये सांगितलं होतं की मी इथे नेहमी काय करत असतो, 1 ला सुरुवात केलेली आहे म्हणजे नंबर माझा 1 आहे आणि त्याला मी मल्टिप्लाय करतोय 1 सोबत. बरोबर. राईट ऑर रॉंग, राईट ऑर रॉंग. मी काय करतोय 1 ला 1 सोबत मल्टिप्लाय करतोय. म्हणजे काय करायचंय मला, जर मला पहिली रो मिळवायची असेल तर मला या 1 ला या 1 शी मल्टिप्लाय करावं लागेल, करावं लागेल की नाही. त्याच्यानंतर या 1 ला या खाली असलेल्या 2 शी करावं लागेल, 3 शी, 4 शी, 5 शी, 6 शी, 7 शी, 8 शी आणि शेवटी 10 शी करावं लागेल. म्हणजे मला अल्टिमेटली आय सोबत जे च मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बरोबर. आय च जे सोबत मल्टिप्लिकेशन करावं लागेल. चला बघूयात करून. सिंपल आहे. सो मी इथे काय करतो, मला इथे टेबल नावाची एक व्हेरिएबल जे मी घेतलेलं त्याच्यामध्ये कशाची व्हॅल्यू लिहायची, आय ची जे सोबत केलेलं मल्टिप्लिकेशन आणि मग मला प्रिंट करायचे. प्रिंट एफ फक्त आणि फक्त इथे टेबल नावाच्या माझ्या असलेल्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू, पण अशीच व्हॅल्यू प्रिंट करता येणार नाही. मला ती डेसिमल मध्ये प्रिंट करावी लागेल, म्हणजे इंटिजर डेटा टाइप मध्ये प्रिंट करावी लागेल आणि त्याचं फॉर्मॅट तुमच्या समोर आहे. बरोबर. आता बघा याला प्रिंट केल्यानंतर काय होतंय, चला कंपाईल केला, रन केला आणि बघा काहीतरी आलेलं आहे. काय आलेलं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं काहीतरी आलेलं आहे. बरोबर. मला हे लक्षात येत नाही किंवा तुम्हाला हे लक्षात येत नाहीये. बरोबर. मग मला एक सांगा, आता हे प्रोग्राम आपण इथे लिहिलेला प्रोग्राम जवळपास करेक्ट आहे आपला. एक गोष्ट याच्यामध्ये राहिलेली, कोणती गोष्ट राहिलेली आहे बघा. तुम्हाला एक गोष्ट माहित असेल काय, की ज्यावेळेस पहिली रो प्रिंट होईल, ही पूर्ण रो प्रिंट होईल, राईट. याच्यानंतर मग तिसरं याच्यानंतरच येणारा आउटपुट कुठे येणार आहे, तर बाबा याच्यानंतरच येणारा आउटपुट सुद्धा इथंच येणार आहे, याच्या समोरच असंच. म्हणजे 1 1 नाही येणार, आता इथे 2 येईल, 4 येईल, असं येत राहणार आहे आणि असं 100 पर्यंत आलेलं आहे. बरोबर. मग याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे की कंपायलर ज्यावेळेस आउटपुट काढतो त्यावेळेस आपल्याला एक माहित आहे, काय माहित आहे, /n असं एक एस्केप कॅरेक्टर आहे, ज्याच्यामध्ये आपण सांगतो की नेक्स्ट लाईनला जाऊन प्रिंट कर. तोपर्यंत ते नेक्स्ट लाईनला जाणार नाहीये, जाईल का, नाही. मग आपल्याला हे /n कुठं द्यावं लागेल, ज्या वेळेस आपली पहिली रो कंप्लीट प्रिंट होऊन येईल त्यावेळेस. बरोबर. कंप्लीट प्रिंट होऊन आली पहिली रो की मग दुसरी रो इथून सुरू व्हायला पाहिजे, तिसरी इथून सुरू व्हायला पाहिजे, असं करायला लागेल. आणि जर असं करायचं असेल तर आपण एक लॉजिक यूज करू शकतो. कोणतं लॉजिक, आपल्याला सांगितलंय की आउटर फॉर लूप रो साठी प्रिंट करतंय. मग हे आउटर फॉर लूप जे आहे ज्याच्यामध्ये रो साठी प्रिंट केलेलं आहे, याचा कॉलम म्हणजे या फॉर लूपचं जे ओपनिंग कर्ली ब्रेसेस आहे ते हे आहे, मी ज्याला पॉइंट करतोय आता, आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसेस हे आहे ज्याला मी आता पॉइंट करतोय. म्हणजेच मला या आउटर फॉर लूपच्या आतमध्ये एकदा /n लिहावं लागेल. आणि कसं लिहावं लागेल, प्रिंट एफ आणि इथे लिहावं लागेल /n. अगेन हे एक एस्केप कॅरेक्टर आहे, तर मला ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्येच लिहावं लागेल. आता बघूयात काय होतंय ते. चला कंपाईल केला, रन केला. आता माझं उत्तर आलेलं जवळपास बरोबर आहे, 1 2 3 4 5 6. आता झालंय काय फक्त, की जसे जसे डिजिट्स वाढत गेले तसं तसं त्याचा आकार वाढत गेला आणि आकार वाढत गेल्यामुळे त्या लाईन मध्ये ते बसत नाही. तर मला याला एका लाईन मध्ये जर आणायचं असेल तर काय करावं लागेल, मी इथे /n च्या इथे पर्सेंटेज इथे टाकलेलं आहे, त्याच्या समोर एक स्पेस देऊ शकतो. एक स्पेस दिल्याने काय होईल बघूयात आपण. रन केला बघा, एक स्पेस दिल्याने थोडंसं अजून तुटक तुटक झालेलं आहे, राईट. आता फक्त एक स्पेस दिल्याने भागत नाहीये, कारण एक स्पेस दिला
तर तो सगळ्यांकडे येतोय, बरोबर. मग आपल्याला इथे एक असं कॅरेक्टर वापरावं लागतं, जे कॅरेक्टर अजून एक एस्केप कॅरेक्टर आहे, आणि हे कॅरेक्टर आहे स्लॅश टी. स्लॅश टी चा अर्थ होतो टॅब. टॅब. आता हे टॅब म्हणजे कोणतं? तुमच्या लॅपटॉपच्या कॅप्स लॉकच्या वरती एक टॅब नावाचं की आहे. जर तुम्हाला दिसत असेल लेफ्ट हँड साइडला एस्केपच्या नंतर एक टिल्ट आहे, टिल्टच्या खाली एक टॅब आहे, तिसऱ्या नंबरचं की आहे. बघा सगळ्यांना दिसतंय का तुमच्या लॅपटॉप वरती आहे टॅब नावाची की. ही टॅब नावाची की एक वेळेस प्रेस केल्याने होतंय काय? इक्वल टू 4 स्पेसेस. आता 4 स्पेसेस म्हणजे कोणते? तुमच्या लॅपटॉप मध्ये स्पेस बार आहे बरं का. हा स्पेस बार 4 वेळेस दाबल्यावर जेवढी जागा तयार होते त्याला 4 स्पेसेस म्हणतात. आता ही जागा रिकामी जागा असते म्हणून याला काय म्हटलं जातं? 4 व्हाईट स्पेसेस. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर अॅक्युरेटली मापात डिस्टन्स ठेवायचा असेल दोन आउटपुटच्या मध्ये तर तुम्ही स्लॅश टी वापरू शकता. आणि बघा याची गंमत कशी होते. सी नाव दिस लुक्स ॲट लाईक अ टेबल. बघा ना तुम्ही 1 पासून 10 पर्यंतचा अक्षरशः आपण टेबल फॉर्मॅट केलेला आहे. अँड डोंट यू थिंक दॅट दिस इज अ मॅट्रिक्स? नाही वाटत आहे तुम्हाला हा मॅट्रिक्स? सांगा कोणाला नाही वाटत आहे, बोलो. कोणाला नाही वाटत आहे? आहे मॅट्रिक्स. रोज आणि कॉलम्स आहेत, आहेत ना, राईट? आहेत की? सो दिस इज हाऊ व्हेरी सिंपल. फार सोप्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, आउटर फॉर लूप आणि इनर फॉर लूप यांच्या कॉम्बिनेशनने. बघा त्यांनी त्यांचं काम कधीच बदललेलं नाही. फॉर लूपचं काम जे असतं तेच त्यांनी केलं. रिपीटेड गोष्टी करायच्यात अगेन अँड अगेन. तुम्हाला 1 पासून 10 पर्यंत जायचंय, प्रत्येक वेळेस तेच 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 करत जायचं होतं म्हणून तुम्ही तिथे फॉर यूज केलं. बरोबर आहे. रो प्रिंट करायच्यात आउटर फॉर लूप होतं त्याच्यासाठी, आणि कॉलम प्रिंट करायचे त्याच्यासाठी इनर फॉर लूप होतं. आणि बघा तुम्हाला इतक्या सोप्या प्रोग्रामने एक अक्षरशः चांगला मॅट्रिक्स दिला. त्या मॅट्रिक्स मध्ये तुमच्याकडे 1 to 10 पर्यंतचे टेबल्स ऑटो जनरेट होऊन आलेले आहेत. वेदांत तुम्हाला समजलं का मी जे सांगितलं आता शिकवलं ते? बोलो. कुणाला समजलं नाही? वेदांत समजलं तुम्हाला ही गोष्ट? निवास तुम्हाला समजली आहे? हो सर. कबीर तुम्हाला समजली आहे? हो सर. अमय आपको समझा? Yes sir. Good. So this is how we can use practically nested for loop. इतकंच आपल्याला या नेस्टेड फॉर लूप विषयी बघायचं होतं. जास्त बघण्याची आवश्यकता नाही. प्रोग्राम कसा लिहिलाय तुमच्या समोर आहे. याचा व्हिडिओ सुद्धा तुमच्याकडे क्लासरूमच्या माध्यमातून असणार आहे. तो आय रिकमेंड यू टू प्रॅक्टिसाइज दिस फॉर मल्टिपल टाइम्स. आणि ही वेदांत डीएसए ची पहिली पायरी आहे. येते लक्षात? So you are solving a problem, and solving a problem with the uses of a logic. जे लॉजिक तुम्ही शिकत आहात सिंटॅक्सच्या माध्यमातून. बरोबर वेदांत? So this is how we can end with for nested for loop. अजून काही शिकायची इच्छा आहे पुढे, की आज थांबूया तिथेच? कारण आय डोंट वॉन्ट यू पीपल टू गेट इन टू कन्फ्युजन्स. मला तुम्हाला कन्फ्युज करण्याची अजिबात इच्छा नाहीये. जर तुमची इच्छा असेल कंटिन्यू करायचं तर आय एम रेडी. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही थोडंसं कन्फ्युजिंग होईल तर वी विल स्टॉप हियर टुडे. बोलो, क्या है तुम्हारी मर्जी? सो यू कॅन टेल मी. यस अजून आपले बघा मी सांगतो तुम्हाला काय काय राहिले. आता आपल्याला उद्या पॅटर्न प्रिंटिंग शिकावं लागेल, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला शिकावं लागेल त्याच्यामध्ये काही स्टेटमेंट्स आहेत. उदाहरणार्थ कंटिन्यू स्टेटमेंट आहे, ब्रेक स्टेटमेंट आहे. उद्याच ते संपून टाकू आपण, ठीक आहे. परवा दिवशी आपल्याला शिकावं लागेल ऍरे, राईट. म्हणजे आपले टॉपिक सांगतो मी तुम्हाला काय घेणार आहे मी, ज्याने आपलं डीएसए स्ट्रॉंग होणार आहे. काय काय घेणार आहे मी आता, की आता तुमचं पॅटर्न प्रिंटिंग घेईल उद्या. त्याच्यानंतर तुमचा ऍरे घेणार आहे. ऍरे झाल्यानंतर स्ट्रिंग घेणार आहे. स्ट्रिंग घेतल्यानंतर पॉइंटर घेणार आहे. पॉइंटरच्या नंतर घेणार आहे फंक्शन्स, आणि फंक्शनच्या नंतर घेणार आहे स्ट्रक्चर्स, राईट. सो दिस इज हाऊ आवर सीज प्रोग्राम एंटर प्रोग्राम इज, राईट. त्याच्यावरती तुमची प्रोसेस स्ट्रॉंग होईल. अँड देन वी विल डीप डाईव्ह इन टू ऑब्जेक्ट्स, राईट.
असाइनमेंट्स ऑलरेडी स्टार्ट केलेल्या आहेत आपण. तुम्हाला आता असाइनमेंट्स मिळत जातील, काळजी नका करू. आज मी आता असाइनमेंट का येत नाही वेदांत, त्याचं कारण आहे. कारण आज असाइनमेंट तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, कारण तुमच्याकडे लिमिटेशन आहे. राईट? काय लिमिटेशन होतं तुमच्याकडे? तुम्हाला डिसिजन मेकिंग नव्हतं जमत, तुम्हाला कंट्रोल स्टेटमेंट नव्हतं जमत. उद्या पॅटर्न प्रिंटिंग एकदा झालं की आतापर्यंतचे सगळ्या असाइनमेंटची एक कॉपी तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला 100 तरी असाइनमेंट मिळतील ज्या तुम्हाला कराव्या लागतील, आणि आपण जे शिकलोय ना त्याच्यावरतीच आहे डिपेंड. बरोबर? सो बेसिक गोष्टींवरती असाइनमेंट देता येणं थोडस मुश्किल जातं मला, कारण प्रत्येक असाइनमेंट मध्ये कुठे ना कुठे कंट्रोल स्टेटमेंट किंवा डिसिजन मेकिंग वापरावं लागेल. राईट? म्हणून मग आजपर्यंत असाइनमेंट तुम्हाला मिळालेलं नाही. पण आता उद्या ज्यावेळेस आपलं हे संपेल पॅटर्न प्रिंटिंग, त्याच्यानंतर मी असाइनमेंट द्यायला रिकामा. आय हॅव ऑलरेडी क्रिएटेड असाइनमेंट्स. इफ यू वॉन्ट टू सी, आय विल शो यू. 1 मिनिट. ऑब्विसली जे आपल्याला लागणार आहे वेदांत, जे काही आपल्याला लागणार आहे ते सगळं करणार आहोत. चला मी तुम्हाला 2 मिनिटं थोडस प्रिंट जे मी असाइनमेंट्स काढल्यात ना ते दाखवतो. हे पहा, दीज आर द असाइनमेंट्स. सो डोंट वरी अबाउट द असाइनमेंट्स. हे सगळ्यात भयंकर काय म्हणता येईल तुम्हाला लॉजिक बिल्डिंगची प्रॅक्टिस आहे. इतकी प्रॅक्टिस तर त्या तुमच्या ह्याला सुद्धा नसते. कुठलं ते लिट कोडला. ठीक आहे. मला सध्या तरी थोडस मुश्किल चाललंय वेदांत, पण मी तुम्हाला कळवेल. इन्व्हिटेशन आहे मला, पण मला थोडस अजून पिक्चर क्लिअर होत नाहीये 2-4 दिवसातलं पुढचं. माझं ट्राय राहिली. यायचंय तुमच्या कॉलेजला मला, ऑब्विसली यायचंच आहे. ठीक आहे. काय म्हणतो सर? काय टीपीओ सर काय म्हणतायत? भेटले त्यांना तुम्ही? ओके 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 ओके. नाही, यायचंच आहे. सध्या थोडेस ना पावसाचे दिवस चालू आहेत आणि इथले थोडेसे माझ्या त्या कॅम्पसचे शेड्युलिंग चालू आहेत. तुमची डेट कधी मायनस होती ते अजून फायनल नाहीये. तुमच्या कॉलेजची डेट ज्यावेळेस फायनल होईल पुण्याची, त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच 2-4 दिवस अगोदर कळवेल की मी येतोय तुमच्या कॅम्पसला म्हणून. ठीक आहे? राईट? बाकी कुणाला काही डाऊट आहे आतापर्यंत झालेल्या याच्यामध्ये? नाही का डाऊन होतोय? कशामुळे? तुम्ही कधी कम्पेअर केलं का तुम्ही काय शिकलात आणि ते काय शिकलात ते? कम्पेअर नाही डीएसए, फॉरगेट अबाउट डीएसए फॉर अ व्हाईल. त्यांना तुम्ही आता जे शिकलात आतापर्यंत वेदांत, त्याच्याशीच कम्पेअर करा फक्त. तुम्हाला लक्षात येऊन जाईल की तुम्ही किती जास्त शिकलात. बरोबर? आणि त्यांचे ते जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत ना डीएसए चे, तुम्हाला ते सॉल्व्ह करण्याची गरज पडणार नाही. का पडणार नाही? कारण तुमची अंडरस्टँडिंग तेवढी आहे हाय लेवलची. आता बघा, मी जे तुम्हाला आता मॅट्रिक्स प्रिंट करायला सांगितले ना, त्यांना सांगा बरं मॅट्रिक्स प्रिंट करायला. राईट? आता उद्या तुम्ही बघाल की मी काही क्वेश्चन्स काढलेले आहेत, जे क्वेश्चन्स मी तुम्हाला इथे शो करणार आहे की आपल्याला कसं करावं लागेल, काय करता येऊ शकतं. सो डीएसए असाच स्टार्ट नाही करता येणार आपल्याला, किंवा असाच होत नसतो. डीएसए जोपर्यंत तुमचं फाउंडेशन बिल्डअप होत नाहीये, एंटायर सी प्लस प्लस संपत नाहीये, त्याच्यानंतर जर तुम्ही म्हटले की नाही सर मग मला वाटतंय आता मी डाऊन झालोय, मला डीएसए येत नाहीये वगैरे वगैरे, तर मी समजू शकतो. बरोबर? पण आता जर तुम्हाला कम्पेअरच करायचे ना, यू जस्ट कम्पेअर विथ युअर अंडरस्टँडिंग विथ युअर कलिग्स और स्टुडंट्स. अंडरस्टँडिंग कम्पेअर करा ना. कारण कितीही तुम्ही 100 प्रोग्रामची प्रॅक्टिस केली आहे वेदांत फॉर से, आणि तुम्हाला 101 वा प्रॉब्लेम आला सॉल्व्ह करण्यासाठी, काय कराल तुम्ही? तुम्हाला शेवटी कशावरती जावं लागेल? लॉजिक वरती जावं लागेल, तुम्हाला कन्सेप्ट वरती जावं लागेल. बरोबर? आणि त्याच्यामध्ये तुम्ही उजवे आहात कधी. येते लक्षात तुमच्या त्या गोष्टीमध्ये? नाही असं डाऊन फील करून घेऊ नका. काही आवश्यकता नाही डाऊन फील करण्याची. इट्स व्हेरी मच यू आर अमंग दोज स्टुडंट्स ज्यांनी प्रोसेस बाय हार्ट शिकलेली आहे. येते लक्षात?
ज्याच्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं जाते आणि असं दुर्लक्ष केलं जाते की जे निग्लिजेबल आहे, इननिग्लिजेबल, म्हणजे तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्षच करू शकत नाही अशी गोष्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्याकडे भात फोडणीला दिलाय आणि भात जळतोय तिकडे, तुम्हाला त्याचा पत्ताही नाहीये, असं होता कामा नये. तुम्ही आज त्याच्यामधला एक अक्षरशः छोटे छोटे बारकावे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. बरोबर. आणि याचा बेनिफिट नक्की तुम्हाला फायनल याच्यामध्ये होत असतो. आय होप सो, राईट. सो आता मी एक तुम्हाला जनरल प्रश्न विचारतो. आता आपण हे सगळं केलेलं आहे, तर मला एक सांगा, इफ आय विश की मला काय करायचे सुरुवातीचे, मी काय केलं सुरुवातीला, मला एक 4 नंबर मी घेतले ना, कुठलेही 4 नंबर, इंटिजर ए बी सी डी असे 4 नंबर, आणि मला त्याच्यापैकी कुठला नंबर मोठा आहे कुठला नंबर लहान आहे हे शोधायचे. एक सिंपल, इट इज, आपण म्हणू शकतो की एक सिंपल डीएसए चा प्रॉब्लेम आहे. 4 नंबर आहे, 4 पैकी कुठला छोटा आहे कुठला मोठा आहे ते शोधायचे. करता येईल का तुम्हाला? डेफिनेटली करता येईल, डेफिनेटली करता येईल, डेफिनेटली करता येईल, राईट. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी लोकांना 100-200 प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात, ते तुम्ही काही प्रॉब्लेम्स मध्ये शिकत आहात. याचं रिझन काय आहे? याचं रिझन आहे तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग बिल्डअप होत आहे. बरोबर आहे. नो डाऊट. तुम्ही जे म्हणताय ना ह्याचं अरे झाल्यानंतरच मी करू शकतो त्या गोष्टी, अरेच्या अगोदर मलाही लिमिटेशन्स आहेत, कारण अरे झाल्यानंतरच आपण समजू शकतो की डीएसए नेमकं काय असतं. आता तुम्हाला डाटाचं माहिती, नाही नाही, अरे बिलकुल बोलत चला सर, बिलकुल बोलत चला, बिलकुल. तुम्ही काय करत चला, 100% कॉन्फिडेंटली बोलत चला. कॉन्फिडेंटली याच्यासाठी बोलत चला, कशासाठी, की अरे तुम्ही जे शिकतायत ना सर वेदांत, हे फार लहान गोष्ट नाहीये. इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग यू आर लर्निंग नाव. येते लक्षात. आणि इतकं चांगलं शिकलं असताना जर तुम्ही डिबेट मध्ये उतरत नसाल तर मग या शिक्षणाचा काय फायदा? तुम्ही उलट उलट तुम्ही त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये उतरा. ते काय करतायत, फॉरगेट इट. आस्क देम मायनर क्वेश्चन्स, राईट, अँड देन टॅली की बाबा त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये किती डिफरन्स आहे. देर इज ह्यूज डिफरन्स. आय बिलीव्ह की मी 15-20 वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये हे मी शिकलोय नक्कीच, की आपला एक स्टुडंट बाहेर ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस त्या स्टुडंट्स मध्ये आणि इतर स्टुडंट्स मध्ये नक्की डिफरन्स क्रिएट होतो. आणि तो डिफरन्स असतो अंडरस्टँडिंगचा, सिम्पल अंडरस्टँडिंगचा, राईट. त्यांना तुम्ही एक साधं विचारा, व्हॉट इज टर्नरी ऑपरेटर, दॅट्स इट, फायनल. दे विल नेव्हर अंडरस्टँड व्हॉट इज टर्नरी ऑपरेटर, कारण त्यांना त्या पद्धतीने शिकवलं नाही ज्या पद्धतीने तुम्ही शिकलेला आहात. ठीक आहे. आणि असंही तुम्हाला वाटत असेल ना तर सेंड मी द क्वेश्चन्स, जे तुम्हाला वाटतंय की सगळे क्वेश्चन्स मला पाठवा, आपण ते सगळे कव्हर करू. ठीक आहे. एव्हरी क्वेश्चन, एव्हरी सिंगल क्वेश्चन विल बी कवर्ड, डोंट वरी, राईट. चलो, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. गुड नाईट निवास, अमय गुड नाईट, कबीर गुड नाईट. गुड नाईट सर. यस, गुड नाईट, थँक्यू. गुड नाईट.